तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपण आलोय पाचवड, अण्णा शेट गाडगे पाचवड यांच्या दावणीला आलोय मित्रांनो. गावचं मैदान, गावच्या मैदानावर मला वाटतं 3 गाड्या जिंकल्या आणि काल 1 नंबर केला जलवानं. अण्णा शेट, गावचं मैदान पहिली गोष्ट म्हणजे गावचं मैदान. तुमचं गावच्या मैदानावर प्रत्येकाला वाटतं की आपलं बैल राहावं. तुमच्या मला वाटतं किती राहिल्या गाड्या? आता ह्या मैदानात 2 गाड्या राहिल्या फायनल. एकानं 2 केला, एकानं 3 केला. 2 आणि 3 नंबर केला. 2 आणि 3 नंबर केला. ह्याच्या आधी जवळजवळ 4-5 मैदान झाली, पण गावच्या मैदानात काय आम्हाला काय गाडी राहिलेली नाही. चांगली बैल टाकून, चांगली टॉपची बैल टाकून पण आम्ही बोलायला राहत नव्हतो. बर. ह्या टाइमला तेवढा आनंद वाटतोय की आपण केलेलंच काय तर चीज झालं. म्हणजे एक प्रकारे मोठी बैल घालून आता तुम्हाला वाटत नव्हतं की बाबा आपण जाऊ द्या, सहज खेळायचं म्हणून खेळावं हे मैदान? ह्या टाइमला बी आमचं फिक्स नव्हतं. जलवा तर मी नकोच म्हणत होतो पोरासने काढायला. पोरं म्हणजे काढू. मग असाच अचानक मध्ये पहिला झाला, काढला बैलाने बी. आपलं काढल्या क्षणी आपल्याला काय तर करून दावलं. 2 नंबर केला त्याला. 2 नंबर केला. आणि 3 नंबर कोण केला? 3 नंबर मोन्याबाई नवीन खरेदी. नवीन खरेदी पहिल्याच मैदानात मला वाटतं 3 नंबर केला. पहिल्याच मैदानात. नवीन खरेदीला कोण बैल घातला? ती लाडू होता, पोपटेचा लाडू. बर. म्हणजे एकानं 2 आणि एकानं 3 केला. म्हणजे जलवाज मी परत मला वाटतं कालचं वडूच कालच्या मैदानात कसं नियोजन झालं? मला काय माहितच नव्हतं. बैल गेलेली बी माहित नव्हतं. बर. ज्या टायमाला गट काढला त्या टायमाला मला कळलं की बैल पळा गेलाय. बर. 2 दिवसाला लगेच जलवाला नेला आणि काल 1 नंबर केला. म्हणजे बघा मित्रांनो, बैल सुराला लागला एक प्रकारे. सुरुवातीला आणला किती जलवाला तुम्ही? 21 लाखाची खरेदी आहे बैल. बर. आणि आणल्यापासून किती गुलाल झालं काय? आणल्यापासून त्याला माप नाही. आता तुम्ही गोट्यात बघचाल त्याचे गुलाल किती. पूर्ण गोट्यातच लावलेले आहेत आपण. बिली भेटलेले आहेत, गाड्या 2-3 टू व्हीलर आहेत त्या बैलाच्याच आहेत. बर. म्हणजे आता अडचण काय? एवढं तुम्ही टॉपचे दावा नाही, मला वाटतं एवढी टॉपची बैल होती. आता अजून सुद्धा बैल सगळी. आता मला वाटतं बाजरा पण गुलाल. बाजारा लय दिवसात राहिला गुलाल, पण बाजरा मागल्या एका मैदानात राहिला. नंतर आता म्हणजे लगातार बाजाराचं बी 2 गुलाल झाला. दावणीला यश यायला लागले एक प्रकारे. आता यश यायला लागलं म्हणजे माग काय, आता मी धंद्यात असल्या कारणाने माझं काही लक्ष नव्हतं. आता थोडं काय झालं, बैल इकडे तिकडे होते, ते आता जातीनं आपण इथं शेड बांधून इथं आणल्यापासून थोडं लक्ष घातलं आपण. बर. बैला प्रॉपर लक्ष घातलं. प्रॉपर म्हणलं खेळायचं टॉपच टॉपच खेळ. नाहीतर लक्ष नाही घेतलं की नाही अडचण. सगळ्या गोष्टी आता किती टीम आहे इथं? असते टीम जवळजवळ 30 जण असते इथं. गोटा तुम्ही असो नसो, असो नसो 30 जण असते. ती समधी मालक म्हणून बघते ती. असं काय कोण म्हणजे एक प्रकारे बघा, कालचं मैदान केलेलं सुद्धा माहित नाही. म्हणजे एवढं तुम्हाला मला माहितच नव्हतं काय तर. काय सांगचाल अण्णा शेट विषय काय सांगचाल? त्याविषयी काय सांगचाल? अण्णा शेट कधीच कुणावर म्हणजे राग रोज पण नाही ना. अण्णा शेटला माहित पण नसते. त्यांनी सगळं पोरांच्या ताब्यात, सगळ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे सगळ्यांवर की मनानं सगळे करतात. त्यांना माहित पण नसतं बैल गुलाला राहिल्यात, फायनलला राहिल्यात किंवा पळाई गेल्यात. सगळे पोरं, सगळी टीम, सगळेजण करतात. बर. मोकळ्या मनानं. काय यश, काय बदल काय केला बैल? आता बदल काय सुद्धा नाही, फक्त एक आहे की त्याच्यावर लक्ष राहिलं. आता जी आपल्या गोट्या इतर राहून त्याच्यावर सगळ्या पोरांचं लक्ष राहिलं. त्याच्या मागणी लक्ष नव्हतं, कमी होतं. म्हणजे बैल लांब असल्यामुळे एक तर पोपट शेट तर काय करणार? एक माणूस काय काय करू शकत नाही. आणि आता कसं झालं, इथं आपला स्वतःचा गोठा झाला, गोट्यावर बैल आल्यामुळं सगळ्यांचं ध्यान राहिलं. म्हणजे पोपट शेट तुम्हाला एक प्रकारे टीम भेटली तुम्हाला, म्हणजे हे सगळे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नियोजन करायला लागला. आणि काय होते, दोन इकडे 2 तिकडे लक्ष राहत नाही. आणि स्वतः त्यांनी आपलं म्हणजे आम्ही जरा सगळ्यांची चर्चा होऊन सगळ्यांचं मत झालं की आपलं त्यांच्या गावी आपलं गोठा प्रशस्त बांधूया, एकत्र नियोजन वगैरे करूया. त्यांनी पण आपल्याला मोकळ्या मनानं आपल्याला बोलावलं, म्हणजे नियोजन वगैरे करायचं. 2चं करायचं, 5-6 पहिल्याच एकाच ठिकाणी करायचं. सगळ्यांनी मिळून मिसळून आपण केलं सगळं. गेल्या वर्षी जरा बैल चांगल्या पैकी गुलालत होते, गुलाल करत होते. पण आता मध्यंतरी काळात जरा बैल जरा आजारी असल्यामुळं, कमी जास्त झाल्यामुळे जरा माणसं पण कोण पैर देत नव्हती. ज्याला आपण पैर मागायचो त्यांनी आपल्याला पैर कधी दिलं नाही. बैलच पळना, बैल डिम झालाय. तर ती परत एकदा मी जरा सगळ्यांच्या सहकार्यानं सिद्ध करून दाखवलं की बैल का पळत नाही.
तर आपण काहीतरी केल्याशिवाय होणार नाही, म्हणून आपण सगळ्यांनी मिळून बर. बैलाला परत सुरुवात करून दिली. बर. मध्यंतरी काळात आहे ना बैल खूप आजारी होता, हम्म. पूर्ण जाम झालेला बैल बैल पळत नव्हता, आजारी होता. पण बैलानं पण आपलं सिद्ध करून दाखवलं, मालकाचं पण नावारूपाला आणलं. बैल आता पळायला लागला होता बैल, म्हणजे अजून पळतोय बैल, आता 1 नंबर मध्ये आला बैल. पण ज्यावेळेस तुम्ही 1 नंबर म्हणजे चांगला पळत होता, तरी पण तुम्हाला लोकांनी म्हणजे फोन केला तर माणसं म्हणायची नाही. नाही मी आतापर्यंत मी 2 नंबरातलीच बैल घेऊन वर आले. 4 नंबरातलीच बैल या बैलांना वर काढलेली आहे. हम्म. ते संग जो बैल पळाय टॉप दहा मोठं मध्ये नाही. टॉप 10 म्हणजे मागाय गेलं काय सांगतो मी पुढल्या 15 दिवसात सांगतो, पुढल्या 10 दिवसात सांगतो, हम्म. असं त्यांचं चालू आहे. म्हणजे तुम्ही आणि आज पण हे 2 नंबर वाली सुद्धा कधी कधी बैलाला बैल द्यायचं म्हटलं की मग तुमचा बैल रिवर्स असला सुरुवातीला रिवर्स असल्यावर कोण उभा राहत नाही आपल्या, त्याचा गुलाल कुठं आहे विचार. बर. आता हे जो काय विषय झाला, जलवा ह्या बैलाला मी बैल मागत होतो, रायफल संघ पळवय म्हणली, रायफल बी माझाच, महाराज संघ आणू म्हणले, हे संघ आणाय नको म्हणले. आणि आज त्याच माणसाचा फोन येतो की मला ही बैल पाहिजे. म्हणजे बैलात पण धमक पाहिजे अन्नाशेट, म्हणजे त्यामुळे आता बैलानं काय झालं, जी तिकडं वाळव्यासाठी एक मैदान झालं का, कुठं मैदान होतं ते 1 नंबर केलेला, हजार मच, हजार मच्छीला ही दोन्ही बी नेली होती. त्या दोन्हीची घरची गाडी मारली आणि ह्याला बदाम म्हणून वासरू गाठली. यांचं शाहरुख मुलांनी त्यांनी पैरा केला होता. मग त्या दिवशी जी बैल पळाला तिथे 1 नंबर जी केला, तेव्हापासून बैल माग हटला नाही. त्याच्यानंतर सुद्धा पैर झालं नाही तुम्हाला, 1 नंबर करून सुद्धा पैर नाही पैर झालं. मी वासरातनी बैल हाणला परत, जवळजवळ 5-6 मैदान बैलच नुसता पडायचा, वासरूच पळायचं नाही. बर. आता मग गावच्या मैदानावर गावच्या मैदानाला आमचे मित्र सौरभ दादा, गोपाळ भाऊजी, शाहरुख मुलांनी ही पोरं समधी मिळून त्यांनी काय केलं, बैल आपण पहिला चांगला करूया. महिन्यात त्या वस्त्रानं 3 नंबर केलेलं होतं. ती गुरसाळ्याचं वस्त्र, नाव कुठलं नाव गुरसाळ्याचं अंजीर. मग त्या वस्त्राचं पहिला फिक्स झाला आहे. मग ती वासरू चिकाट पळायला, त्या दोन्हीची गाडीच पळली तिथे त्या पचवड मध्ये 2 नंबर केला. 2 नंबर केला. त्यानंतर मग मला वाटतं 2 दिवसाच्या गॅपवर शाहरुखनंच फोन केला का? त्यानंतर या पोरांनी काय केलं, एका दिवशी एका दिवसाच्या गॅपवर पोरांनी काय त्यांचं सारखं बोलणं चालूच असते, इथं पळवायचं तिथं पळवायचं. ती काल मी बाहेर होतो त्यामुळे मला काय माहित नव्हतं. यांनीच बैल नेला, गट काढला, मला गट काढल्यावर फोन आला असा गट निघालाय म्हणून. परत सेमी बी त्यांनी फोन करून मला सांगितलं अमके सेमीत आहे. म्हटलं आता 1 दिवसाच्या गॅपनं काय पळणार आहे बैल आपला, त्याला आराम बी पाहिजे की नाही. त्या बैलांना चांगल्या अंतराने सेमी काढून सिद्ध करून ठेवलं. फायनलला गाडी टॉप 1 नंबर असावं लागली. 1 नंबर वाटत होतं तुम्हाला 1 नंबर करेल? नाही, मला वाटलंच नाही. का तर बैल आपला एका दिवसाच्या गॅपवर पळलाय, कडनी गाडी आहे. आणि इकडं काय झालं, त्या मैदानात दोन्ही बी गाड्या, इकडं 4 नंबरचा असा भद्रा कडनं 1 नंबर, आणि म्हणजे ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक, कडनच दोन्ही 2 कडन आल्या. आणि दोन्ही बी कडन काय भद्रा सुद्धा कमी पळला नाही पब्लिकला. त्या बैलांना सुद्धा 3 नंबर केला. बर. भद्रा एका साईडला, ही एका साईडला. परत भद्रानं किती केला? भद्राने 3 नंबर केला आणि ह्याने 1 नंबर. 1 नंबर. बरं. काय म्हणजे आता अनुभवायला काय भेटतं की तुम्ही 1 नंबर मध्ये आलाय, समजा आता बैल तुमची सगळीच पळती, बैल वासरं सुद्धा तुमच्या टॉपची येते. ज्यावेळेस तुम्ही म्हणजे बैल गुलाल नाही, ती गुलाल नसतो त्यावेळेस लोक फोन करत नाहीत. अहो गुलाल नसल्या माणूस असतो, गट्टाला मार खाल्ला तरी हसून जाते ते आमच्या. असं मी कितीतरी किस्से बघितले. बर. कधी कोणावर राग नाही, रोष नाही आपला. बरणे बैल चला भरून आणा, खाऊ द्या दावणीला बैल, राहू द्या म्हणून. आतापर्यंत बैल नशेट किती झाली बैल आतापर्यंत? आता त्याला म्हणजे मोजमाप नाही बैला, मोजमाप नाही सांगू शकत. म्हणजे बैल जर जो बैल पळत नाही किंवा ती करत तुम्ही काढून टाकता का? पहिली माझी खरेदी भद्रा त्या टायमाला पळला, वर्ष 1.5 वर्ष आजारी पडला, त्याचा आजार आम्हाला गावला. परत मी आमचं मित्र गोपाळ भाऊजी, त्यांनीच मला बैल दिला होता. त्यांना म्हणलं असं असं आहे तर द्या पाठवून, माझं मी बघतो काय करायचं. तिथं नेला का बैल पळायचं म्हणजे पळायचं, असा पळायचा म्हणजे पब्लिकला घोड्यात 1 नंबराचा बैल पळायचा.
पण नंतर इथं आता आपलं पुशेगावचं मैदान पडलं होतं द्याला म्हणलं भाऊजीला बैल. हम्म. त्या मैदानात बैल पुशेगाव मध्ये आम्ही काढलाच नाही बैलाच्या मोठा सोडल्यामुळे. हम्म. आणि नंतर एक मैदान काढला तिथं गट काढला चांगल्या अंतरात. हम्म. आणि परत जे मैदान झालं तिथं राहिलाच बैल 4 नंबर केला. हम्म. तिथं काय झालं दोन्ही खांदी कड लागली, गटाला बी कड आणि सेमीला बी कड. दोन्ही खांदी कडन पळून 8 नंबर तास पळून सेमी काढला बैला. हो. हम्म. म्हणजे बघा बाजारानं बाजारात नंतर मोठ्या किती खरेदी केल्या तुम्ही? 21 लाख जलवा 21 लाखाचा. ज्याला 21 लाख. हम्म. अजून बघा महाराज हम्म. महाराजाचं मी 22 लाख रुपये मोजले. महाराजला. हा महाराजला. हम्म. पण महाराज कोणती घेऊन दिला? ती बी मित्र आमचं फौजी तिकडं शंकर पाटातला 1 नंबरचा बैल आहे ते महाराज त्या भागातला. बर. बैल गावला लंपीत. हम्म. तांड्यापासून 2 क्वार्टर फायनल झालं. हम्म. त्याला पहिलं झालं नव्हतं. घरची गाडी पळवायच्या टायमाला बैल नेमका आजारी पडला. म्हणजे तिथं 1 नंबरला तिथं जी 1 नंबरला वस्तू होती ती फौजी तुम्हाला हे देत. हा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता एवढं तुम्ही खरेदी केल्यात तिकडच्या त्या भागातल्या फौजीच्या, पण म्हैसुरी बैल चांगली का देशी बैल? तुम्ही देशी मला वाटतं बाजारात तुमचा देशी अजून मी तिकडे जाणार तुम्ही ना? अजून तुम्हाला सांगतो म्हैसुरी कसा आहे माहितीये का, म्हैसुरीला लय म्हणजे हाताच्या पोडावून जपायला लागतं. देशी बैल आहे का नाही तुम्ही काय बी करा, एखादा पेटला का कायमचा पेटला. म्हणजे म्हैसुरीला धर सोड होती. म्हणजे मी तर म्हणतो आपल्या भागात म्हणजे तिकडे बैल 1 नंबरलाच पोहोचतात. हे महाराज सुद्धा 1 नंबरचा बैल आहे तिथं शंकरपाटातला. मला काय इथं आल्यानंतर कुठेतरी कमी काळात आपलं वातावरण त्याला असं सूट होत नाही. सूट होत. आपला गारठा सूट होत नाही. पण एकदा इथं सूट झाला की परत हा, परत पळणार. ही उन्हाळ्यात पळणार म्हैसूर. आणि कमी काळात नाव करायचं तर म्हैसूर. आणि जर देशी बैल पाहिजे तर कायमच आपल्याला सांभाळायला लागेल. आणि ज्या टायमाला पेटला त्या टायमाला कायमचाच पळणार. म्हणजे हे अनुभवाला भेटले. अनुभव. एकदा पेटला दिशे जर पेटला बैल घेतला तुम्ही आता खरेदी केली तर सजासजीचे बैल मागे हटतच नाही, दिशे पळायला हटतच नाही. मग आता पुढची खरेदी असणार आहे, दिशे असणार आहे. पुढची खरेदी मला आता तिकडं असू दे हिकडल्या भागात असू दे मी येऊन टॉपची खरेदी करणार. तुमच्याकडे जर वासरू एखादा आलं टॉपचं तर मला सांगा. मला देशी वासरू पाहिजे, टॉपचं टॉपचं देशी वासरू मी घेणार. बर. आता म्हैसूर माझ्याकडे लय झाली. ती बच्चे काढलाय बघा मी 2,18,000ची खरेदी आहे ती. बर. शिव म्हणून बच्चा आहे. बर. घोड्याचं नुसतं फेरायचं असं 9-10 महिन्याचं वासरू. म्हणजे मी आज सांभाळाय आणली, इथनं मोठं करणार आणि इथनं पळणार. बर. म्हणजे तुम्हाला आता तुमची दावण पण आहे टॉपचं. आता इथं तुमची शेती आहे तिकडे मका सगळे बैलांनाच खाद्य सगळं. इथं शेती आहे, इथं मका. अजून तिथं खरसुटीत माझं फार्म हाऊस आहे, माझी तिथे जमीन आहे. तिथं सुद्धा आता 1-2 एकर वैरणचं बैल असणे खायला. तिथं आहे इकडे. तिथनं मी आणतो इकडे. आता ही वैरण आहे ती तिकडलीच आहे. म्हणजे अनाशित म्हणजे बैलांना एक नादान, ह्या नादाविषयी काय सांगताल तुम्ही? नादान काय तुम्हाला? नादानं माणसं मैत्री यात काय मोहायचं नाही काय, पण मैत्री होणार. 4 माणसं ओळखणार आपल्याला, आपण 4 माणसाला ओळखणार, दोस्ती होणार. की नाद म्हणजे जे आपल्या डोक्याच्या पलीकडचं नाद आहे. तुम्ही काय सांगताल अण्णाशेट विषयी काय सांगताल? त्यावेळेला उभा राहणारा माणूस आहे तो. काय असं नाही की ते डावलून पुढे जाणार नाही असं नाही त्यांच्यात. आणि ते कसं असतंय, काय माणसं पैसेवाली आहे ती आमच्यात भ्यायती की, पण ती ठिसळून जाते ती. तसं ह्यांचं नाही. त्यांचं कसं आहे, तो माझाच, तो माझ्याकडे नाही जरी आला तर तो माझाच, या हिसाबानं ही शेट राहतात. त्याच्यामुळं त्यांच्या माग हर एक वस्तू येते त्या माग पळत. नाही जरी बोलले तरी ती माग पळत येते. ती काय येते ती तर त्याचा गुण त्या लेवलचा आहे म्हणून येते ती. सर्वसामान्य माणसाला पण म्हणजे थांबवणार, गाडी बोलणार. शेट जरी असलं तरी पण सर्वसामान्यात मोठ्या माणसात नाही. म्हणजे नाही मोठ्या जण त्यांचं जुळतच नाही. ती आमच्यासारख्या ह्या सगळ्या अशी गँग जे आमची आहे त्याच्यातच वावरणार. असं मोठं आहे मग आपण मोठा आहे त्याच्यात जाऊन बसावं हे असं त्याचं नसते. तिला वेगळं काम आहे त्यांचं. तर मित्रांनो, ही दावणीला यश त्याला म्हणायला लागेल की भरपूर दिवस तुम्ही पण संघर्ष केला. संघर्षाचं फळ मला वाटतं आता भेटलं. आणि आता कंटिन्यू बैल बोलायला तुम्ही घरची पण गाडी आणू शकता. आता तुम्हाला म्हणजे 10 बैल, 9-10 बैल तुमच्या दावणीला येते. आदत मध्ये पण खेळू शकताय तुम्ही, दुष्यात पण खेळू शकताय आणि ओपन मध्ये पण खेळू शकताय. आता वाटतंय तुम्हाला काय अडचण बैलाला? आता सगळी माग लागतील. कोण आता बैलाचं नियोजन कोण करते तुमच्या?
सगळे करतो आम्ही. आमचे म्हणजे जोडीदार ते फौजी वगैरे करतात, आमचे ते गावातले जे गाववाली पोरं आहेत ना, मित्रमंडळी किंवा दोस्त, म्हणजे ज्यांना कोणाला वाटेल त्यांना आम्ही योग्य बैल वाटला की करतो आम्ही. चला मित्रांनो, त्यांच्या टीमची मुलाखत घेऊया आणि अण्णा शेटची तर सविस्तर मुलाखत आपण घेणारच आहे थोड्या दिवसात. बरं का, चला. बैलाला खायला जपणारा माणूस एकमेव तो तिथं बसलेला, त्या साईडला कॅमेरा फिरवून. ती तिथं बसलाय. हा. मका असू द्या, कुठलं काय आवाज कमी पडलं का जाऊन लगेच आणणार ते. सकाळ पाटाचं म्हणायचं नाही, इकडे काय नाही. मका कडोळ कुठनं बी काय ओझी घालून पहिल्यांदा घेऊन येणार आहे. आणि कोणाची पण इकत का घ्यायची होईल? इकत आवाज मी जवळजवळ 4-5 एकर मी गावात इकत घेतले शाळवाची बैल. अशी वल्लीच बरं का, मग काय. वल्ली ज्वारी सकाळ घेतल्या, ती कसं मानवतो म्हणून तसं घेतलं. बर. आणि तुमची पण मका वैयक्तिक? वैयक्तिक बी मका आहे आपली, वंडी होती. शेट मला सांगा, तुम्ही सर्वसामान्यच असता, म्हणजे तुम्ही एवढा असं म्हणजे पैशाचा पैसा आहे, पैशाचा गर्व नाही, नाही, काय ह्याच्या मागचं सत्य काय? आपण पहिल्यापासून गरिबीतूनच वर आलेलो आहे. बर. आणि आपल्याला कशाला मोठेपणा दावायचा हो? आपण कुठं आणले का आपल्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेला आहे, सांगा बरं. म्हणजे ही गरिबीतनं वर आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही जाण आहे पोरांची बिरांची सगळ्यांची. होय. चला मित्रांनो, त्यांच्या टीमची मुलाखत घेऊ. त्यांची टीम मला सांगा, कंटिन्यू आता तुम्ही गुलालात आहे, मला वाटतं 7-8 गुलाल झालं या 2026 7-8 गुलाल झालं. हो झालं की. काय फरक काय ज्यावेळेस तुमची बैल रिवर्स असते ती किंवा अडचण असते किंवा बैल आजारी असतो आणि आता बैल पळते ती, ह्यात फरक काय वाटतं तुम्हाला? जेव्हा बैल पळत नाही तेव्हा आपला कोण काळ कचरा विसरत नाही, आणि जेव्हा पळतो तेव्हा मिनिटाला फोन येतात त्यांचं. आता तुम्ही काय केलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे? तुम्ही माझं काय म्हणणं आहे, जर पुढच्याचा बैल पळत असला तरच बैल दिला पाहिजे तुम्ही, नाही तर बैल पळत नाही, तुम्ही कुठं नियोजन जर चुकलं तर सगळं चुकलं. नियोजन चुकलं तर आपल्याला कोण विचारणार माहित नाही, पण आपल्याला माहित आहे आपलं, म्हणून नियोजन हे चांगलं झालं पाहिजे, नाहीतर बैल काढायचा नाही. बर. म्हणजे नियोजनात म्हणजे बैल पुढचा पळाला असला तर, नाहीतर परत आपण रिवर्स असल्यावर आपल्याला बैल भेटत नाहीत. काय कसं नियोजन असतं काय गोट्यावर? काय नाही एवढं काय हे नसतंय, म्हणजे आपलं ज्या दिवशी नियोजन होईल त्या दिवशी आपण जातो बैलगाडीत घेऊन. सगळी टीम? हो, सगळी टीम, पोरं सगळे असतात आपले. काही एवढा विषय नाही. आणि किती जण टीम आहे तुमची? आमच्या 30 एक जणांची टीम आहे आमची. 30 जण. बर. बरं, तुम्ही बोयरणीचं किंवा खाद्याचं सगळं नियोजन तुमच्याकडे असतं आणि काय बदल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता कंटिन्यू तुम्ही नियोजन टीम एक प्रकारे टीम ठरवली, कुणी काय करायचं वाटून घेतली काम, तुम्ही एवढंच करा, तुम्ही तेवढंच करा, तुम्ही नियोजनच करायचं, असं तुमच्याकडे सगळं खाद्याचं असते. काय 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 नियोजन असतं? बर का, याला सकाळ उठल्यापासून रतीब इथं जे आहे ते 40 गावचा एक पोरगा आहे रुपेश म्हणून, आणि पोपट शेट म्हणून आहेत दोन्ही, ते बघते ते. बाकीचं जे नियोजन आहे, वैरण आणणे, मका म्हणून त्याला वेळच्या वेळ खाद्य पुरवणे, वैरणीचं, ही माझ्याकडे असतं. आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, ह्या बैलाला कुठल्या टायमाला काय घालायचं हे सगळं नियोजन आमची पूर्ण टीम, आमचे पोपट नाना, रुपेश, त्याला पैलवान कसा बनवायचा, त्याला कुठलं खाद्य, आता मालकाचं कसं आहे, त्याला बदाम, काजू, खारीक, जसं बारक्या पोराला सांभाळ देते ना तसं मालक नियोजन सगळी पोरं बघणार, बाबा बैल पोहतो चांगला, इकडं मग पोरं मग अण्णाला सांगणार नियोजन आहे चांगलं. आता कसं नियोजन, पुढचं नियोजन कसं असणार आहे? कारण नियोजन काय, आता आपला बैल गुलाबात राहायला लागला म्हणजे नियोजन टॉपचं असणार. बारकं पैर करून आता बैल उजेडत आलाय, त्यामुळं लवकर म्हणजे ज्याचा पळतो त्याला दिलाच पाहिजे. हा, ज्याचा पळ त्याला दिलाच पाहिजे. तेव्हा बैलाचा पडता काळ तर कोणी बैल दिला नाही, आणि जर बैल पळायला लागला आता मिनिटाला फोन यायला लागले ती, बैल उद्या पळणार आहे का, आज पळणार आहे का. काल 1 नंबर झाला, काल कमसे कमी 25-30 जणांचा फोन आला, 13 तारखेला बैल पाहिजे. त्यांनी बैल दिला नसल्यामुळे आपण काय त्यांना बैल सहसाजी देऊ, त्या लेवलचा पळाला तर आपण त्यांना बैल देऊ. आपला ज्या अडचणी जातो आपल्याला दिला नाही, आपण त्यांना जेव्हा चांगल्या काळातच आपण पण हा, जेव्हा आपला बैल पळला ना तेव्हा आपला बैलच दिला ना कोणी. तुम्ही सुट्टी मेकर वगैरे कोण आहे तुमचं? आमचं सुट्टी मेकर सर्वजण आहेत, सागर म्हणा, निखिल, रोहित, दांड्या, सगळे आपले मित्र. बरोबर बैल जर पळा गेला तर सर्वजण. ड्रायव्हर कोण असते? एकनिष्ठ ड्रायव्हर आपला, सनी ड्रायव्हर, एक खंबे. आता काल 1 नंबर कोण होतं? आपले कोण होतं काल ड्रायव्हर? नितीन ड्रायव्हर होते. सनी ड्रायव्हर जर काम बाहेर गेले होते. सगळे ड्रायव्हर आपले, सोन्या ड्रायव्हर भिकवडीचे म्हणा, ऋषी ड्रायव्हर कुळेक जायचे, सगळे ड्रायव्हर येतात.
पण महत्वाचं बैल अड्ड्यात गेला पळाय तर सर्वजण कुठला ड्रायव्हर असं म्हणत नाही की ह्या गाडीवर बसत नाही काय नाही. सगळे बैल आमची पळाय असते ती सगळ्या ड्रायव्हरवर बसते, काय विषय नाही. काय पण एवढं ह्या क्षेत्रात काय आलं की कोण कोणाचं नसतं. आम्हाला उद्या जर पास ना आज रात्री फोन येतो की आमचा तुमचा बैल पळत नाही, पॅरा कॅन्सल करा. काय काय जण तर म्हणलं ते तुमचा बैल मॉडेल पाहिजे म्हणतात. एवढं बस पडा आज झालेलं. आमचं 2-3 महिन्यानंतर आम्ही बैल चिट टाकले ते आणि रात्री फोन आला की तुमचा बैल पळत नाही, तुमचं नको म्हणून बैल. पण त्यांनी तर आता आम्हाला फोन करू नये आमच्या अपेक्षा, त्यांनी फोन करू नये आम्हाला. मित्रांनो ही त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं एक प्रकारे की असं झालं की चिट्ट्या टाकून पण अण्णा शेट खंबीर आहे. हे जाऊ दे चिट्ट्या वाया गेले तर अण्णा शेट आता ते मोठं असल्यामुळे त्याला स्वस्त तरी, पण गरिबांनी काय करायचं, गरिबांना स्वचणार आहे. तोंडातला कस काढून घ्यायचं म्हणजे सुखाच नसतो. चिट्ट्या टाकायचं आणि टायमिंगला इच्छा असते ना उद्या आपण ह्या बैला संग पाळणार आहे, आनंद असतो एक वेगळाच. नाही टायमिंगला तुम्ही जर नाही म्हणणार म्हणल्यावर कसं म्हणजे वेगळंच वाटतं जरा. आता कधी कधी तुम्ही मग असं घरची तुमची बैल आहे ती तुम्ही घरची घरी पण आणू शकता. हो, आम्हाला ज्यांनी बैल दिला नाही तरी आम्ही विचार करतो लगेच घरची गाडी न्यायची आणि अड्ड्यात माराय. आता पहिल्यांदा महाराज आमचा बैल आणलाय, लय जण म्हणत होते व्हिडिओ पाठवा तुमच्या बैला इथं आल्याला, पण आम्ही घरची गाडी मारली 2 वेळा. त्यानं साधी करून धावलं, कडनं धावलं. महाराज दोन्ही खाली. हो, दोन्ही एखादी बाहेरनं पोहतो बैल. पण हे काय बरं का तुमची सगळी बैल पब्लिकनं पळते. सगळे बैल पहिलं. आता ज्याला माझा एक खांद डावी खांद फिट आहे, पण त्याचं ती सगळं डावी खांद पूर्ण त्याच्या ती सांभाळून टाकतो. पब्लिक किती पण असून पब्लिकनं पळतो, त्याचा काही विषय नाही. आणि महत्वाचं आम्हाला एक वैशिष्ट्य चांगलं लागले की जेव्हा बैल पळत नव्हता आमचा 1 नंबर केला 1000 माचीला, ड्रायव्हरांची साथ चांगली असायची. म्हणजे काय काय ड्रायव्हर असे असतात की लय गांडावतात, बसतो म्हणते ते पण बसत नाहीत. सनी ड्रायव्हर असा एक निष्ठ ड्रायव्हर 1 नंबर आहे. म्हणजे बैलाची काय खोड असली काय असली तर सर्व सांगतो. पुढच्या माणसाला पण हो, सांगणार असं बैल आमचा कमी पळाला तर पळाला, सगळं सांगून टाकतो. बरे ही महत्वाची गोष्ट. ड्रायव्हरला एक सवय आहे बरं का मित्रांनो की तुमच्या बैलाला म्हणणार त्या बैलामुळं गाडी हरली, मला म्हणणार त्या बैलामुळे गाडी हरली. ह्याच्यामुळे जे जी चुकी असेल ते सांगितलं पाहिजे आपला बैल कमी पळला बाबा आज. ह्या गोष्टी केल्या तर आपण बघू शकतो बाबा बैलाला काय अडचण आहे. आपल्याला जर कंटिन्यू सांगितलंच नाही बाबा बैल तुमचा कमी पळला तर आपण काय करणार. आता काय कसं असतं माहिती आहे का, लय ड्रायव्हर आता अशी लयत बघितले, पण मालक पण स्वतःहून म्हणतात की दुसरे बैलगाडी मालक की तुमचा बैल पळाला नाही काय नाही. पण ड्रायव्हर आपला असल्यामुळे ड्रायव्हर स्वतःहून सांगतो त्या मालकाला की आमचा बैल कमी पळाला तर पळाला. काय तर बैलाची चूक असते. 2-3 मैदान आम्हाला तर असं झालं, पायरा झालं असं झालं, ते म्हणजे तुमचा बैल पळत नाही, पण आमच्या बैलांनी साध्य केलं की आमचा बैल पळतो. घरची गाडी घेऊन आम्ही त्यांची गाडी मारल्या. आमचा बैल पळतो का तर पळतो म्हणलं, आणि घरची गाडी घेऊन आम्ही ते गाडी मारल्या. आणि आमचं तेवढं दम आहे की आम्ही घरची गाडी घेऊन सुद्धा कोणाची गाडी मारू शकतो आम्ही. नाही माझं काय म्हणणं आहे, शेड जसं तुमचा संयम आहे तसं तुम्ही पण संयमीन खेळलं पाहिजे. आणि जरी आज शांततेने तुम्ही खेळलं पाहिजे असं मी वैयक्तिक म्हणतो. ज्याप्रमाणे शेट कधी कोणाला रागवत नाही किंवा रुसत नाही तसं तुम्ही पण नाही रुसलं पाहिजे. जर एखादा बैल पळला पण दिला पाहिजे, कारण ही बैल पळते आपण पळत नाही. बैल आम्हाला देऊ ना देऊ, पण ज्याचा बैल पोहोच त्याला आम्ही बैल 100% देणारच बैल. ओके, चला धन्यवाद.